ह्या नराधमाला फाशी शिक्षा अगोदरच व्हायला पाहिजे. त्यांनी जर अगोदर जर हे असं कृत्य फाशी झाली असती तर आज ही वेळ आली नसती. त्यांनी आणि त्या मुलीचा जीव वाचला असता. अगोदर त्यांनी स्वतःच्या मुलीलाही केलं, त्यानंतर त्यांनी दुसरी घटना केली. आज ही तिसरी घटना आहे त्यांची. वो लड़की ना जब भी पुणे से आती थी मेरे पास जरूर और भाभी भाभी करके बोलती थी. इतना इतना दुख लगता है. परसों रात में आरती में आई इधर स्वामी के, मेरे दुकान पे आधा घंटा बैठ के गई वो. अशा त्या आरोपीच्या हातून तिसरी घटना अशी घडते तरी त्याला प्रशासन पाठीशी का घालतं? पुण्याच्या भोर तालुक्यातून नसरापूर परिसरातून काल एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली. अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवरती 60 वर्षाच्या नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केली आणि तिला गोठ्यामध्ये शेणामध्ये नंतरनं त्याने पुरून टाकलेलं होतं. या ही जेव्हा घटना उघडकीस आली सीसीटीव्हीच्या माध्यमातून, त्याच्यानंतर संपूर्ण नसरापूर ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात. कालपासून या नसरापूर गावामध्ये नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळतात. आज संपूर्ण नसरापुरात कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आणि जोपर्यंत या चिमुकलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी भूमिका या संतप्त ग्रामस्थांनी घेतलेली पाहायला मिळते. या गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. या नराधमाला आमच्या ताब्यात द्या आणि त्याचा बंदोबस्त आम्ही करू अशी भावना, अशी जी मागणी आहे ती नागरिक करताना पाहायला मिळत आहेत. बघतोय आपण की कशा पद्धतीने हे सगळे नागरिक आता आक्रमक झालेले पाहायला मिळतात. या गावातले काही नागरिक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलूयात. खर तर ही जी घटना घडली आहे ती अत्यंत वाईट अशी घटना या तुमच्या गावामध्ये घडली आहे. तुम्ही आता या चिमुकलीला न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावरती उतरलेले आहात. प्रशासन काय सांगतंय तुम्हाला? कधीपर्यंत या सगळ्या गोष्टींना पुढे घेऊन जाणार आहे किंवा या नराधमाला फाशीची मागणी व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी तुमची काय सांगाल? सगळ्यात महत्वाचे तिला आम्ही आमच्या समोर खेळताना पाहिलंय. आमच्या इथे ती घटना घडली आणि मला वाईट वाटते की प्रशासन नुसतं आश्वासन देत आहे. तर आश्वासन नको, ह्याच्या आधीच्या घटनाक्रम बघता न्याय लवकरात लवकर मिळाला नाहीये. तर काही करून न्याय लवकरात लवकर मिळावा ही इच्छा आहे आणि त्याला फाशीची शिक्षा लवकरात लवकर, म्हणजे हे अशी घटना परत कधी घडू नये. आणि सगळ्या महिला खरंच असुरक्षित आता राहिल्या, कारण की शासन जर सुरक्षा देत नाही तर आम्ही करायचं काय? आणि आम्ही आमची मुलं बाहेर काढायची का नाही, शाळेत पाठवायची का नाही? कारण तिथं 50 मीटर अंतरावर शाळा आहे. शाळेची मुली येतात जातात तर करायचं काय? तर प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर, अजून सुद्धा बघताय कोणी प्रशासनाचं आलं नाही की बघायला. रात्रभर त्याचे आई वडील आमच्या बरोबर आहेत. ते बिचारी ती रडत होती. ती आईची मनस्थिती तुम्ही पाहिली असती तर खूप वाईट परिस्थिती होती. तर ह्यासाठी लवकरात लवकर कोणीतरी येऊन त्याला फाशी देणे आणि तिला न्याय चिमुकलीला देणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही काय सांगाल काकू? जी घटना घडली इतकी दुर्दैवी आहे आणि आपल्या पुणे जिल्ह्यात घडणं अत्यंत वाईट आहे. काय सांगाल? आम्हाला तेच वाटतं की इतकी वाईट घटना या गावात पहिल्यांदा घडली, ही होऊ नये याच्यासाठी परत आहे ना त्याला आजच्या आजच फाशी द्यायला पाहिजे. लोकांच्या मागण्या ज्या आहेत ना त्या पूर्णच केल्या पाहिजेत. एवढीच आमची इच्छा आहे की आजच त्याला फाशी द्या, नाही तर द्या आमच्या ताब्यात त्याला. या 2 इच्छा तुम्ही पूर्ण करा. एक तर ताब्यात तरी द्या, नाही तर फाशी तरी द्या. या 2 गोष्टी आजच्याच व्हायलाच पाहिजे. त्याशिवाय कुणी आता या उन्हात सगळे उभे राहिले. डोळ्यात पाणी दिसतंय. चिमुकली डोळ्यासमोर खेळत होती, बागडत होती. परसों रात को भी मुझसे मिलके गई. भाभी भाभी बोल रही थी. उसकी माँ और मेरी लड़की दोनों मित्र हैं. दो के दोनों इसकी जो बच्ची खत्म हुई ना, उसकी मम्मी और मेरी लड़की दोनों एक साथ में खेली बचपन से. हम उधर 20 साल रहे हैं. और वो लड़की ना जब भी पुणे से आती थी मेरे पास जरूर और भाभी भाभी करके बोलती थी. इतना दुख लगता है. परसों रात में आरती में आई इधर स्वामी के, मेरे दुकान पे आधा घंटा बैठ के गई वो. उसको मुझे रात से भूल ही नहीं रहा उसका चेहरा. जब भी मिलती थी हंस के भाभी 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 ऐसे बोलती थी ना. मला काय सुचत नाही ना ते पुढे बघतो आपण या 3 घटना होऊनही अशा त्या आरोपीच्या हातून तिसरी घटना अशी घडते तरी त्याला प्रशासन पाठीशी का घालतंय हा एक भाग आहे. आणि तो तिथलाच माणूस कामगार तो येतोय आणि कोणालाही कळत नाहीये. म्हणजे आधीच खेडेगावाकडे प्रत्येक बाबतीमध्ये सुरक्षा रक्षकाच्या बाबतीत दुर्लक्ष आहे. हे अशा घटना वारंवार घडल्या तर जागीच फाशी देण्याची योजना व्हावी. या सगळ्या महिला बघतोय आपण, अगदी 4 वर्षाची चिमुकली जिला समज पण नाहीये, जिचे खेळण्याचं वय आहे, बागडण्याचं वय आहे, तिच्या सोबत अशी दुर्दैवी घटना घडलीये. सगळ्या या महिलांच्या डोळ्यामध्ये
पाणी आहे आणि तितकाच राग संताप तितकाच आहे, कारण या नराधमाकडून ही पहिल्यांदा घटना घडलेली नाही अशी माहिती आता समोर येते. दादा, अशा नराधमाला खर तर बाहेर सोडणंच मुळात चुकीचं होतं. तो बाहेर आला आणि पुन्हा तेच केलं त्याने. त्या नराधमाला फाशीची अगोदरच व्हायला पाहिजे. त्यांनी जर अगोदर जर हे असं कृत्य फाशी झाली असती तर आज ही वेळ आली नसती. त्यांनी आणि त्या मुलीचा जीव वाचला असता. अगोदर त्यांनी स्वतःच्या मुलीलाही केलं, त्यानंतर त्यांनी दुसरी घटना केली. आज ही तिसरी घटना आहे त्याची. जर अगोदर न्याय देवतेवर विश्वास ठेवायचा कसा? आता जरी असेल पण न्याय देवतेवर विश्वास ठेवायचा कसा? जर तो सुटला तर मग काय करायचं? त्यामुळे नराधमाला फाशी शिक्षा आता ही झालीच पाहिजे. एवढीच आमची मागणी ग्रामस्थांची. गावासमोर फाशी शिक्षा झालीच पाहिजे, एवढीच आमची मागणी. या न्यायदेवतेवर आमचा विश्वास आता राहिलेलाच नाही. कारण पहिल्या 2 घटना झाल्या, त्याला त्यातून जर जामीन मिळून तो सुटत असेल आणि परत ही घटना जर होत असेल तर न्यायदेवतेवर विश्वास कसा ठेवायचा? त्यामुळे ही फाशी शिक्षा त्याला झालीच पाहिजे. कालपासून तुम्ही सगळे खरं तर प्रशासनाला हाक देताय, तीव्र हाक देताय की आम्हाला न्याय पाहिजे. काय तुम्हाला प्रशासनाकडून सांगण्यात आलंय? काय कुठपर्यंत पावलं उचलली जाणार आहेत? आम्हाला फक्त आरोपी आमच्या हातात पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा. बाकी काहीच अपेक्षा नाही. एसपी साहेबांनी सांगितलं काही अपेक्षा नाही. आम्ही 15 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करतो, फास्ट ट्रॅकवर केस चालवतो. त्यामुळे आम्ही थांबलोय. पण आमचा असा निर्णय होता की केस फास्ट ट्रॅकवर पोलीस काय चालवू शकत नाहीत. त्या माणसाला आमच्या ताब्यात द्यावं नराधमाला. आम्ही काय करायचं करू, आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील. तुम्ही मागे हटणार नाही? नाही, मागे नाही हटणार. मागे हटू शकत नाही. कारण ही मुलगी म्हणजे लेक ही प्रत्येक घरात आहे आणि ऑलरेडी तर शाळा आहे. मग पालकांनी तिथं जायचं कसं? सोडायचं कसं लहान मुलींना तिथं? आज प्रत्येक घराच्याच मुलगी येतो. ऑलरेडी जिथं ही घटना झालेली आहे तिथं लहान मुलींच्या शाळा आहेत. 150 मुली तिथं जातात शाळेमध्ये. त्या पालकांनी कसं काय सोडायचं त्यांना तिथं शाळेमध्ये? राजकीय नेता तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे का? त्याने आतापर्यंत कोणच नाही आलेले. आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा राजकीय लोकांनी इथं येऊन सांत्वना देण्याचा प्रयत्न झालेला नाहीये. आणि आमचं म्हणणं असं आहे की नुसते राजकीय नाही, प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा इथे घटनास्थळी यावं आणि हा जो खटला आहे हा द्रुतगती न्यायालयाच्या मार्फत चालवण्यापेक्षा सरळ जनतेच्या हातात द्यावा, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना आहेत ना परत भविष्यात देशभरात नाही जगात कुठेही घडू शकत नाही. खरं तर या चिमुकलीला न्याय मिळावा अशी मागणी जी आहे ते आता हे सगळे ग्रामस्थ करताना पाहायला मिळतात. ह्या सगळ्या ग्रामस्थांनी मोठा आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळतात. त्यांची मागणी आहे की पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी यांनी या ठिकाणी यावं, परिस्थितीची पाहणी करावी. कारण अत्यंत वाईट परिस्थिती या संपूर्ण गावामध्ये आहे आणि ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणापासून अवघ्या काही मीटर अंतरावरती या गावातली एक शाळा आहे आणि अशा ठिकाणी ही घटना घडल्यामुळे जास्त चिंतेचं वातावरण जे आहे ते या संपूर्ण गावामध्ये झालेलं पाहायला मिळत आहेत. महिला ज्या आहेत त्या भावूक झालेल्या पाहायला मिळत आहेत. नागरिकांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि तीव्र संताप देखील या संपूर्ण गावकऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय. लवकरात लवकर या चिमुकलीला न्याय मिळावा अशी मागणी जी आहे ती ग्रामस्थ करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हा नराधम जरी पोलिसांच्या ताब्यात असला तरी त्याच्यावरती कठोर शिक्षा व्हावी आणि त्याला अन्यथा आमच्या ताब्यात द्यावं अशी तीव्र मागणी जी आहे ती हे सगळे ग्रामस्थ करताना पाहायला मिळतात. या संपूर्ण प्रकरणाच्या अपडेट्स आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवतच राहू. तुर्तास इथेच थांबते. शगुफ्ता शेख, लोकमत.com, नसरापूर.